नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांच्या साठ्यांवर कारवाई. कृषी विभागाकडून 17,82,000चा साठा जप्त. जळगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर शेजाऱ्याकडून अत्याचार. पाणी मागण्याच्या बहाण्याने आरोपीच्या घरात प्रवेश. पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्याच्या आंबेगावात एकलहरे परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे एकलहरे परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास. परभणीच्या गंगाखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेची शहरात कारवाई. काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी चालवलेला 6 लाख रुपये किमतीचा गहू जप्त. विक्रीचा परवाना नसल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीतील डीपी रोड परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. नागरिकांचा चिखल मातीतून प्रवास. खोपोली नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप. अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी दुसऱ्या हत्येची घटना घडल्याने खळबळ. अनिकेत इंगळे या युवकाची निर्घृण हत्या. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. परभणी शहरात बांधकामाच्या ठिकाणावरून पाण्याची मोटार चोरून नेत असलेल्या दोघांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. परभणी शहरातील शांतिनिकेतन कॉलनी परिसरात सायकलवरून जात असताना खड्ड्यामध्ये मुलगा पडला. परिसरातील सतर्क नागरिकांमुळे मुलाचा जीव वाचला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. पालघर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. पुढील 3 तास मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांनी सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाकडून आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.